हं. मी संभाजीनगरला असताना चालू केला अभ्यास जानेवारी 2020 पासून. तेव्हा ठरवलं सकाळी उठायचं, सकाळी व्यायाम करायचा अर्धा घंटा. कारण सर्वांना माहित आहे बाहेर काय चालू असते का नाही रूमच्या बाजूला. मी बाहेर रूम मध्येच बाथरूम होतं. मुलांना मग सांगायचं कुलूप लावा बाहेरून. दिवसभर डबा बाहेर राहायचा. जेव्हा डबा आला तेव्हाच कुलूप ओपन करायला लावायचं, कारण मुलं मध्ये येतात बसतात. बरोबर. त्याच्यामुळे मी अभ्यास दिवसभर रूम मध्येच बाथरूम सर्व बाहेरून कुलूप आहे. बाहेरून कुलूप लावून ठेवायचं दिवसभर. कुठं आहे ते कळत नव्हतं, सर्वांना वाटत होतं तो बाहेरच गेला. MCQ सॉल्व्ह करत युट्यूबर असो, अकॅडमीवाले असतील, भरपूर असे टेस्ट सिरीज करतात तयार. ते सॉल्व्ह करायचं मी बरोबर पूर्णच्या पूर्ण. त्याच्यातूनच शिकत गेलो कसं करायचं काय. 25 मार्काचं 10 मार्काचं पॅशन, 15 मार्काचं मॅथ राहायचं मेन्सला. त्याच्यावर मला फक्त 3.5 मार्क भेटले 25 पैकी. तेव्हा नंतर 25,000 तिथं मार्क आलेच तर कुठं टॉपर राहिलो असतो. तर मुलं काय करतात, कॉमन असल्यामुळे त्यांना STI पण घेतात, ESO पण घेतात, काही काय राज्यसेवा पण करतात. तर इकडे PSI ला येतात फक्त हवा करण्यासाठी, त्यांना घ्यायचं नसतं. मित्रांनो नमस्कार. आजच्या PSI पॉडकास्टमध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा PSI पॉडकास्ट हा खऱ्या अर्थानं वेगळा ठरणारा पॉडकास्ट आहे, कारण आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे आलेले आहेत PSI मध्ये ज्यांची निवड झालेली आहे ते रामदास सर इथं आलेले आहेत. रामदास रेड्डी सर हे पूर्ण PSI 2021 ची जी बॅच आहे त्या बॅचचे एक प्रमुख म्हणून किंवा एक त्यांचा एक परिचय जो आहे त्या सगळ्या बॅचला आहे, कारण त्यांचं कार्य सुद्धा त्या पद्धतीचं आहे. ते आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून उलगडायचंच आहे. त्यासोबत रामदास यांचा या PSI पदापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून खुला करायचा आहे. त्यासोबत आपल्याला बऱ्याच गोष्टी आज समजणार आहेत नव्यानं, की जेणेकरून PSI बनण्याची जी मुलांची इच्छा असते किंवा जे काही प्रवास असतो, जी काही प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमधल्या काही अडचणी आहेत आणि सर्वसाधारणपणे आता MPSCच्या मार्फत हे PSI पद निवडली जात असताना त्यामध्ये काय अडचणी असतात यावरती खरं तर खूप चांगला अभ्यास हा रामदास सरांचा आहे. तर परत एकदा मी रामदास सुरकुंटे यांचं स्वागत करतो. रामदास सर स्वागत आहे तुमचं. आणि आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करूयात आपण. सर्वप्रथम तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पहिलं म्हणजे तुमचा धन्यवाद सर मला बोलवल्याबद्दल इथे. थँक्यू. आता सुरुवातीलाच माझा प्रश्न असा आहे रामदास सर तुमच्यासाठी, की सर्वसाधारणपणे PSI व्हायचं आता ग्रामीण भागातली तुम्ही आहात, ग्रामीण पार्श्वभूमीतून तुम्ही येत आहे. मग आता ग्रामीण पार्श्वभूमीत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं कुठेतरी असते की बाबा MPSC करायची म्हणजे खूप मोठा अभ्यास आहे, खूप मोठे पैसे लागतात, मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं किंवा बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतात, ते न्यूनगंड ते पाळून असतात. त्यामुळे ते म्हणजे पेटण्याआधीच विजण्याचा प्रकार आपल्याकडे असतो. मग तुम्ही कुठून पेटून उठलात आणि कसं वाटलं की आपल्याला PSI झालं पाहिजे? PSI झालं पाहिजे सर, मी 3rd इयर इंजिनिअरिंग पासूनच शिकलो होतो. बरं. कारण काही गोष्टी असतात ते लाईफ मध्ये घडत राहतात, तिथूनच आपण खूप काही शिकून निघतो. ते मी 3rd इयरला अनुभवलं होतं. क्राईमच्या घटना घडल्या होत्या. कारण मला आवड निर्माण झाली होती त्या क्राईम पासूनच. ते 3 घटना आहेत सर, सांगू शकतो का? हा येस. कारण पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे खल निग्रह आहे. खलांचा निग्रह करायचा आहे आणि सद व्यक्तींचं रक्षण करायचं आहे, हे वाक्य किंवा ब्रीद वाक्य आहे. आणि त्याला अनुसरून क्राईम होतोय असं दिसल्यानंतर पोलीस होण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली. नेमकी काय घटना होती? कारण सर मी 3rd इयरला होतो, इंजिनिअरिंगला असताना एक घटना घडली होती. पॉलिटेक्निकल कॉलेज इंजिनिअरिंगचे कॉलेज होते. त्याने 19 वर्षाची मुलगी, म्हणजे कसं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कॅम्पस टाकायचे, मुलांना दुसऱ्या जिल्ह्याला, मुलींना दुसऱ्या जिल्ह्यांना असं टाकायचे. तिथून गरीब मुलींना एक्स्टॉर्शनचा प्रकार घडत होता. सेक्स्टॉर्शन मधून त्रास देण्याचा प्रयत्न केला, सेक्स्टॉर्शन मुलींना त्रास दिला. आणि हे तुमच्यापर्यंत आलं कसं आलं? मग कारण माझा पार्टनर होता, तो सांगितला असं घडत आहे, माझी मैत्रीण आहे. तेव्हा आम्ही तिथे गेलो. एक दिवस आम्ही की नाही समजून त्यांनी सांगितलं, तोच आम्हाला उलट बोलायला लागला आणि बाकीच्या मुलींना पण टॉर्चर करायला लागला, तुम्ही मध्ये पडू नका असं तसं. कारण ती मुलगी एवढी गरीब होती की वडील दारू प्यायचे. मुलींना भीती एक असते की नाही लग्न लावून टाकतील, घरच्यांना काय कळेल, ह्या गोष्टीमुळे मुली सांगत नाहीत. कोणत्या पण मुली असतील तर घरच्यांची काळजी असते, माझं लग्न लावून टाकतील, माझं फ्युचर मध्ये काय होईल वगैरे, त्या भीतीनं मुलींना भीती वाटते. त्यामुळे मुली सांगू शकत नाहीत. एक तर मॅच्युरिटी राहत नाही मुलींना. काय ते असे भरपूर मुली आहेत, बरोबर असल्या कित्येक प्रिन्सिपल असतील, कोणी पण असेल, त्याच्या बळी पडतात. त्यामुळे मग तिथं काय त्या प्रकरणात पुढे घडलं? आम्ही सांगितलं. नंतर दुसऱ्या दिवशी खाली मेसवाल्या काकून एका PI ला बोलले. त्या PI आले तेव्हा आम्ही पण गेलो होतो. तेव्हा एका कॉलवरच सर्व सॉल्व्ह झालं. तेवढा मोठा प्रकार. PI साहेबांनी तिथे इंटरफेअर केला आणि त्या मुलीला पण न्याय मिळाला आणि त्यांना जर पण बसली आणि तो प्रकार तिथून थांबला. आणि तिथून खरं मनात आलं की या PI साहेबांसारखं PI साहेबांमुळेच व्हायचं. कारण ते बघितलं ना, मला आठवतंय एकच फोन, पूर्ण रडणं ते बंद पूर्ण, आणि ते मुलगी पण जायला लागली. एकच नाही तर अजून अशा कित्येक मुली होत्या हाताखाली.
त्याच्यामुळे भीती वाटलं अशी किती असू शकते. बरं, म्हणजे अन्यायाविरुद्धची चीड जी आहे ती ही अन्यायाची चीड येणं सगळ्यालाच येते, राग मला येते, सगळ्याला येते, बघणारा सगळ्याला. पण कृती करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी हवा असतो अधिकार, तो अधिकार या पोलीस दलाच्या माध्यमातून मिळू शकतो, हे तुम्ही जाणलं बरोबर का? आणि मग तिथून पुढे हे PSI होण्याचं ठाम केलं, आवड निर्माण झाली. तसेच काय माझ्या नशिबात काय माहिती नाही, पण कंटिन्यू घटना घडत राहिल्या, मी इग्नोर करू शकत नाही सर. बरं, कारण जे पण घटना घडल्या तिथं मला वाटतं उतरायला पाहिजेत असं वाटतंय. म्हणजे अन्याय दिसला की तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही, त्याला तुम्ही भिडणारच. भिडण्याची वृत्ती आहे, कारण मरणार तर सर्वच नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं आज ना उद्या मरायचं, चांगलं काम करून मरायचं, जे होईल ते होईल. अरे वाक्य अशी आवड आहे सर मला. पोलीस दलामध्ये जाऊन तुमची कारकीर्द खरंच मोठी राहणार आहे असं दिसतंय सुरुवातीला, बरोबर आहे. पण आता ठीक आहे, म्हणजे आता हे PSI होण्याचं तुम्ही निश्चित केलं, पण PSI होणं आता ग्रामीण भागातली पार्श्वभूमी बरोबर आहे, शैक्षणिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती? तुमचं शिक्षण कुठे झालं? गावाकडे झालं, 10वी पर्यंत शिक्षण माझं गावाकडे झालं. बरं, 10वी पर्यंत. कारण माझी आवड नव्हती, राहणार कासवाड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. लातूर मधून तुम्ही येताय आणि तिथं जिल्हा परिषद शाळेत तुम्ही शिक्षण घेतलं. हो सर. आणि मग तिथं माहितीचा अभाव असतो की बाबा सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातली एकच गोष्ट काय आहे, किंवा त्या मुलांना माहिती नाहीये की बाबा ह्या परीक्षा दिल्या तर अशा अमुक पद्धती जाता येतं, किंवा या परीक्षांचा अभ्यासक्रम असा आहे, ह्या परीक्षा सोप्या आहेत असं सांगणारं कोणी नसतं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? कारण सर ते मला दुसऱ्याकडून शिकतो सर, मी कोणती पण गोष्ट शिकते वेळेस मी स्वतःकडून नाही तर दुसऱ्याकडून जास्त शिकतो, कारण दुसऱ्यामध्ये काय चुकत आहे. मला आवड नव्हती सर इकडे अभ्यास करायची. 9वी पर्यंत मी शेताकडेच जायचं, मला शेताची आवड होती सर्वात जास्त. आणि मोठा भाऊ हुशार होता, तो 10वीला होता. 10वीला एक घटना घडली सर, 10वीला प्रिन्सिपल म्हणला तुमचा मुलगा काहीच करत नाही, हुशारच नाही. डायरेक्ट वडिलाच्या देखत इज्जत काढले शिक्षकांनी. मोठा मुलगा हुशार आहे, बारका छोटा काहीच हुशार नाही असं तसं म्हणले. मी तेव्हा रडलो. तेव्हापासून त्या शिक्षकाचा सगळा तास गणित, गणितामध्येच टॉप मारलो मी 10वीला. क्या बात आहे. 10वीला मला 71% पडले. म्हणजे जो लढला त्याला भिडला अशी वृत्ती आहे. तिथं त्यांनी तुमचा थोडासा हे केला की लगेच तुम्ही त्या म्हणजे शिक्षकाच्याच विषयामध्ये टॉप मारून दाखवलं. ही भिडण्याची वृत्ती फार महत्वाची आणि ती आपल्या प्रत्येकामध्ये असते, फक्त ती ओळखता येणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? हा दृढनिश्चय हा जन्मजात लाभलेला आहे की हा कसं, म्हणजे कसं डेव्हलप केलं तुम्ही? सत्य जन्मजातच लाभलेला आहे, कारण घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मी काही करू पण शकत नव्हतो काही काही गोष्टी असताना. कारण वडील माझी आमची फॅमिली दुसऱ्या गावी होती, तिथून इकडे आलो. तिथे शेती विकली, नंतर इकडे आली. इकडे शेती इकडे आलो ना, तिथे 5 एकर जमीन घेतलो. नंतर असा दिवस जात जात पुन्हा सर्व फेटून गेलं. पुन्हा 2010ला विहीर बांधलो, बोर ते. पुन्हा ते बाहेरून पैसा काढल्यामुळे व्याज वाढत गेलं, 7-8 लाखापर्यंत गेलं ते व्याज. पुन्हा भरपूर प्रयत्न केले वडिलांनी. 5 एकर मध्ये फुलं लावले, आपले कांदे लावले, फुलं लावले. तर 5 एकर मध्ये आठवड्याला 2-3 ट्रक निघायच्या. सोलापूर, पुणे, हैदराबाद, चंद्रपूर या ठिकाणी घेऊन झालो. येण्या जाण्यामध्येच भाडं जायचं. त्याच्यामुळे उलट तेवढं करून सुद्धा 50 धंदा ज्याला म्हणतो आपण, तशाच पद्धतीने उलट निगेटिव्ह मध्ये आलो. तेवढं चांगलं करून सुद्धा 50,000 स्वतःच्या हातातून गेले. बापरे. पुन्हा नंतर कांदा लावला, कांद्यामध्ये 5 एकर कांदा लावला. सर्वात महाग होता 2012 नाकाराला कांदा, 80 रुपये किलोला गेला होता. काढण्याच्या अगोदर 15 दिवसावर मोठा पाऊस पडला, तेवढं नुकसान झालं. ते वरच्यावर व्याज नशिबी असणार हे दुर्दैव. आणि त्यातून मग ही परिस्थितीतून कधी तो चक्रातून, त्या दुष्ट चक्रातून बाहेर येतच नाही. नंतर वडिलांना टेन्शन येत गेलं, मुलांना शिकवायचं होतं, वडिलांचं ध्येय होतं पहिल्यापासूनच. वडिलांचं ध्येय असल्यामुळे एक आलं व्याज खूप वाढत गेलं, ते 10-11 लाखाला गेलं व्याज वाढत. एकतर मुलं पण टेन्शन मध्ये, वडील टेन्शन मध्ये, कारण करणारे फक्त वडील असतात घरामध्ये, करणारे. त्याच्यामुळे 2012 साली भावाचं ऍडमिशन इंजिनिअरिंगला गेलं, पैसे कमी पडू लागले. इंजिनिअरिंग म्हणलं तर वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपये लागतात, खर्च लागतो. नंतर काढणार कोण पैसा? वडिलांना वाटलं 1-2 एकर एकूण फायदा नाही, 1-2 एकर एकलो तर ते बरोबर व्याज जाणार. 2 एकर मध्ये काय करणार बाकीचे 2-3 एकर मध्ये? त्यामुळे त्यांनी पूर्ण शेत विकले. शिक्षणासाठी, फक्त मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी शेती विकले. सर्व विकून टाकल्यानंतर जे व्याज ते खर्च ते नाही ते सर्व देऊन टाकले, बाकी शिक्षणासाठी वापर केले. तुमच्या शिक्षणावर तुमच्यात इन्व्हेस्ट केलं वडिलांनी असं म्हणूयात आपण, आणि त्याची फळं आज मिळतात. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि समाज परिवर्तनाची चावी आहे असं बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं, आणि ते आज खरं ठरतंय. बरोबर आहे का? आता मग तुम्ही ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुम्ही पण इंजिनिअरिंग करायला गेलात ना? हो, इंजिनिअरिंग केलं. कुठे इंजिनिअरिंग केलं तुम्ही सर? कारण मी छत्रपती संभाजीनगर येथे पीपल एज्युकेशन सोसायटी इंजिनिअरिंग इथे केलोय सर. बरं, तिथं तुम्ही कोणत्या शाखेतून इंजिनिअरिंग? सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. मग सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना असं नाही वाटलं का किंवा आपण सिव्हिल इंजिनिअर होतोय, मग आपल्याला प्रायव्हेटमध्ये पण चांगल्या पगारावरती काम मिळू शकतं, किंवा आपण स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो, का हे PSI होण्याचं हे स्वप्न झोपू देत नव्हतं?
कारण ते क्राईम घडल्यामुळे सर मला PSIची आवड होती. लोकांमध्ये काम करणं ही माझी आवड होती. मला बरं. पहिल्यापासूनच काम म्हणलं ना आवड, किती पण घंटे असो, मला पहिल्यापासून एक सवय म्हणजे की नाही, मला झोप येत नाही. बरं. रात्री झोप येत नाही. झोप आली 12 ते 6 लय झाली झोप, नंतर व्यायाम करणं हे करणं सवय असते मला. तर ते झोप आली तरी त्याच्यामध्ये स्वप्न पडतात. त्याच्यामुळे पोलीस असं डिपार्टमेंट आहे की काम करण्याचं डिपार्टमेंट आहे, ते मला आवडती तो निर्माण झाली. ती आपली जी पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीला ओळखून माझी पर्सनॅलिटी ही PSI होण्यासाठीची आहे आणि या पर्सनॅलिटीला अनुसरून पोलीस दलामध्येच मी फिट होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? त्याच्यासाठी कारण पण भरपूर आहे सर. कारण मला इंग्लिश जमत नव्हती. फायनलला असताना तिथे की नाही वायवा व्हायचे आमचे. तिथे मला तिथे विचारले मला तुला काय व्हायचे, मला MPC करायचे सर. तू आलास इंजिनिअरिंग मध्ये, MPC का बरं सांगितलं, त्याच्यामध्ये मला थोडं इंग्लिश मध्ये बोल म्हणले, नाही बोलू शकलो. त्या वायवामध्ये त्या सरांनी मला 1 घंटा घेतले, घामानं बोलला. ह्याने का बरं घेतले मला, कारण मला मराठीचे, मी मराठीमधून आन्सर देऊ शकतो, तर इंग्लिशमध्ये का बोल म्हणले. मला करायचे ते मराठीमध्येच करायचे हे मी ठरवलं तेव्हापासून. मी इंजिनिअरिंग पासूनच काय अभ्यास चालू केला होता सर, MPCचा अभ्यास तिथून सुरू केला. आणि तुमचं पासआउट हे 19 साली पासआउट झालं. 19. आणि पहिला अटेम्प्ट हा तुमचा कधीचा होता मग? 2020चा होता. 2020चा. मग ती परीक्षा मला वाटतं लॉकडाऊन आलं, कोरोना सारखी महामारी, आणि तिथून पुढे या चक्रामध्ये ते अडकले सर. मग यात कसं स्वतःला टॅप केलं आणि हा अभ्यास कुठं करत होता तुम्ही? कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी छत्रपती संभाजीनगर येत होतो. तिथे लायब्ररी होती डॉ. आंबेडकर, तिथे फ्री होती लायब्ररी. तिथे मी 10-15 दिवस गेलो. भीती वाटायची पहिल्या सुरू करते PSIची, एवढी मोठी मोठी मुलं PSI असतील किंवा MPC करणारे कोणते पण मुलं एज जास्त झालेले, मला भीती वाटायची होते का नाही. तिथे गेलो पहिला सुरू, एक राजेश मेन्सचा मुलगा होता बाजूला बसलेला, त्याच्यावर रोज ऑब्झर्व करायचं, तो काय करतो का नाही. सकाळी गेल्यानंतर मला 2 किलोमीटर लांब होती लायब्ररी. मी जायला मला अर्धा घंटा लागायचा, 20 ते 25. तिथं नंतर थोडा आळस यायचा, झोपते नाही यायची. नंतर त्या मुलांना ऑब्झर्व करायचं. त्यांचं नाव होतं वीरकर सर, सध्या टॅक्स असिस्टंट आहेत. त्यांनी राजेश मेन्स 2-3 वर्ष दिले. PSI ग्राउंडला होते, फुटबॉलमध्ये पाय थोडा फ्रॅक्चर झाला त्यांचा, त्याच्यामुळे ते PSI होऊ शकले. सर्वात भारी व्यक्तिमत्व माझ्या लाईफ मधला तो. ते एक मेंटॉर म्हणून तुम्हाला मिळाले असं. त्यांच्याकडून मी बघायचं 3 घंटे अभ्यास करायचे, पुन्हा बाहेर जायचे 1 घंटा, पुन्हा आज अभ्यास करायचे, आज बाहेर जायचे. मी लक्ष द्यायचं. मी म्हणलो 1 घंटा जाते 1 घंटा, हे असे 4-5 घंटे व्हायला जात आहेत. त्याच्यामुळे मी लायब्ररी सोडली. 15 दिवस बघितलं, लायब्ररी सोडली. ते जायचं अर्धा घंटा, पुन्हा आळस, नंतर झोप, जाण्या येण्याचा. त्याच्यामुळे 3-4 घंटे वाचायचे. मी संभाजीनगरला असताना चालू केला अभ्यास जानेवारी 2020 पासून. तेव्हा ठरवलं सकाळी उठायचं, सकाळी व्यायाम करायचा अर्धा घंटा. कारण सर्वांना माहित आहे बाहेर काय चालू असते का नाही. रूमच्या बाजूला मी बाहेर रूम मध्येच बाथरूम होतं. मुलांना मग सांगायचं कुलूप लावा बाहेरून. दिवसभर डबा बाहेर राहायचा. जेव्हा डबा आला तेव्हाच कुलूप ओपन करायला लावायचं, कारण मुलं मध्ये येतात, बसतात. बरोबर. त्याच्यामुळे मी अभ्यास दिवसभर रूम मध्येच बाथरूम सर्व बाहेरून कुलूप आहे. बाहेरून कुलूप लावून ठेवायचं दिवसभर. कुठं आहे ते कळत नव्हतं, सर्वांना वाटत होतं तो बाहेरच गेलाय. असा अभ्यास चालू केला, 3 महिने केला, पुन्हा लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन नंतर गावाकडे आलो. गावाकडे पण सेम केलं. स्वतःची खोली केली असेल. आणि मग तिथं गावाकडे आल्यानंतर असं वाटलं नाही का की बाबा मोठ्या शहरांमध्ये अभ्यास करणारी मुलं ही आपल्या पुढे असतात, किंवा त्यांना काही चांगला गायडन्स मिळतो, चांगली पुस्तकं मिळतात, आणि मग चांगले टेस्ट सोडवतात, आणि हे आपल्या पुढे राहतील, आपण मागे राहू, असं कधी वाटलं का? कारण सर मी 3 महिन्यामध्ये संभाजीनगर असताना अनुभवलं होतो, हुशार कोणी नसते, जो अभ्यास करेल तो पुढे जाईल. बरोबर. हे सर्वात महत्वाचं मी हे शिकलो होतो. तो कुठे का असणार, तो रूमवर असो बाहेर असो, हे फक्त काय करते, क्लास असो ट्युशन असो, ऑनलाईन पण करू शकतो. सर्व अवेलेबल ऑनलाईन झालंय, टेस्ट सिरीज ऑनलाईन, क्लास ऑनलाईन, सर्व ऑनलाईन झालंय हातामध्ये. त्याच्यामुळे मला भीती वाटायचं, गेलो आपण क्लासमध्ये गेलो, जायला टाइमपास, मुलं चहा पिणार, मुलं गप्पा मारत बसणार, किंवा क्लास असेल, शिक्षक तर उशीरला येणार, न येणार, असं होणार. त्याच्यामध्ये आपला टाइमपास जाणार. कारण एक लाईफ मध्ये एक मिनिट महत्वाचं असतं. कारण मी असं होतं की घराकडून 1 रुपये पण मागू शकत नव्हतो. बरोबर. परिस्थिती खराब, मागू शकत नव्हतो. वडील स्वतः हक्काने द्यायचे पैसे, त्यांना कळत होतं की याच्याकडे पैसे नाहीत. लाज वाटायची मागायला सुद्धा, आणि जगायला सुद्धा लाज वाटेल. लोक टोमणे मारायचे ते. त्याच्यामुळे मी गावाकडे असाच अभ्यास चालू केला, घरीच बसून, दिवसभर घरी. कोणाला माहित पण नव्हतं की मी गावाकडे आलोय, कोणाला माहिती. मी गावापासून 10 किलोमीटरवर होतो. शहराच्या ठिकाणी मी रूम केली होती बाहेर शहराच्या. मी गाव 10 किलोमीटर असून मी 4 महिने गावाकडे जात नव्हतो. क्या बात आहे. म्हणजे 4 महिने हा त्याग किंवा ही तपश्चर्या आहे एक प्रकारची, आणि त्यातून मग हा अभ्यास घडत गेला, आणि त्यातून हा रामदास बनत गेला, आणि त्यातून तो या सगळ्या प्रोसेसमध्ये आला. मग पहिल्या प्रिलिम्स ज्यावेळेस तुम्ही दिली आयोगाची, ज्यावेळेस प्रत्यक्ष आयोगाची परीक्षा देण्याची वेळ तुमच्यावरती आली, त्या तो दिवस काय होता? तो 4 सप्टेंबर. बरं.
कारण मी अनुभवलो होतो लॉकडाऊन मध्ये खूप काही शिकायला भेटलं मला सर. कारण जेव्हा जेव्हा काहीतरी 4 ते 5 वेळेस माझ्यामध्ये एक्झाम पुढे गेली होती. मी पहिल्यामध्ये ऑब्झर्व केलं काय चुकलं माझं कोणतं सब्जेक्ट राहिलं, पहिलं सुरू सायन्स राहिलं तर ते पुढच्या मध्ये कव्हर झालं. असं मी शिकत गेलो 5 मध्ये पूर्ण कव्हर झालं माझं. आणि माझं एकच टार्गेट होतं एमसीक्यू सॉल्व्ह करणे, कारण आपली एक्झाम असते एमसीक्यू वर. पॅटर्न जो वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे म्हटल्यावर त्याच्यात सगळ्यात जास्त महत्व तुम्ही प्रॅक्टिस करण्याला दिलं. आणि मग हे कशी करायची प्रॅक्टिस आणि किती करायचं? कारण मी दुसऱ्या मुलाकडून खूप काही शिकतो हे सांगितलंय सर. कारण दुसरी मुलं काय करायचे, पेपर आहे म्हणलं तर 1 महिना आधीपासून एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. पण माझं उलट होतं, 1 महिना नाही तर जेव्हा 1 महिना पेपर असेल त्याच्या अगोदर सर्व एमसीक्यू सॉल्व्ह झाले पाहिजे. 1 महिना आहे हे होण्याच्या आधीच सॉल्व्ह करायचं. 1 महिना तुमच्या पुढे 1 महिना पूर्ण रिव्हिजन मारून घ्यायचं सर्वच्या सर्व करंट अफेअर असेल, कारण लोड येत नाही. त्याच्यामुळे मी मिनिमम 200 मॅक्झिमम 800 एमसीक्यू कंपल्सरी सॉल्व्ह करायचं दिवसाला. मिनिमम 200 आणि मॅक्झिमम 800 हे केलं. हो सर. किती दिवस केलं असं कंटिन्यू? स्टार्टिंग पासून पहिले 2 महिने मला थेरॉटिकल समजण्यात गेलं, पुन्हा कळालं की थेरॉटिकल करून फायदा नाही. एमसीक्यू केलं तर समजणार आयोग का टाकत आहे. त्याच्यामुळे अगोदर एमसीक्यू सॉल्व्ह करायचं, नंतर थेरॉटिकल सॉल्व्ह करायचं. अगोदर एमसीक्यू नंतर थोडं हर सब्जेक्ट. अगोदर मी थेरी वाचायचं नाही कधी. त्याच्यामुळे मी एमसीक्यू सॉल्व्ह करत युट्यूबर असो, अकॅडमीवाले असतील, भरपूर असे टेस्ट सिरीज करतात तयार, ते सॉल्व्ह करायचं मी. बरोबर. पूर्णच्या पूर्ण त्याच्यातूनच शिकत गेलो कसं करायचं काय. एमसीक्यू कशी मिळवायचं तुम्ही? सगळे ऑनलाईन थ्रू. आता भरपूर टेलिग्राम असेल, ऍप असेल, सर्व फ्री. युट्यूबर असेल, मी हिंदीमधून मॅक्झिमम अभ्यास केला. 70% मी हिंदीतून अभ्यास केला फ्रीचा. जिथं फ्री कंटेंट आहे तिथं तुम्ही फ्री तिथं पोहोचायचं. असं एवढं अवेलेबल मुलांना माहित नाही. अच्छा, आपण काही करू शकतो फ्री मध्ये घेऊ. बरोबर आहे. मी पूर्ण तेच सॉल्व्ह केलं सर, पूर्ण जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत. मग हे प्रिलिम्सचा जो यश आहे किंवा प्रिलिमला साधारण किती स्कोर आला तुमचा पहिल्यांदा? 2020 होता. माझा पहिला अटेम्प्ट होता. 43.50 कट ऑफ लागला होता मला. 52.50 मार्क. 52.50 आले. मग या 52.50चं थोडं विश्लेषण सांगता येईल का? हे कसे आले, कोणत्या विषयातून आले आणि किती अटेम्प्ट केला? कारण पहिला अटेम्प्ट होता सर, मी माझा मॅथ इंजिनिअरिंगला असताना परफेक्ट होता, तरी मी ऑप्शन ठेवला होता. कारण मॅथ सॉल्व्ह करते वेळेस मला थेरॉटिकल करू वाटत नव्हतं. अच्छा, थेरॉटिकलला एवढी मजा यायची की वाचायला हे झालं का ते झालं का इन डिटेल मध्ये वाचायची. 1857 चौटा वाचला, समाज सुधारक वाचले किंवा मग भूगोलामध्ये तुम्ही सह्याद्री वाचायला लागलात की मग त्याने इंटरेस्ट वाढत होता. ते अलगच मजा भूगोल वाचायला. एक नॉलेज भेटत होतं सर. मी रट्टा मारून आयोगाचा पेपर देतो असं नाही, पण असं इन्फॉर्मेशन म्हणून अभ्यास करतो. असं इमॅजिनेशन करायचं. आपली घटना वाचताना म्हणजे आपल्या देशाची घटना आहे ही वाचली पाहिजे. ही अभ्यासाचाच मुद्दा नाहीये तर एक नागरिक म्हणून सुद्धा वाचली पाहिजे, अशा पद्धतीने का? आणि मी ते प्रॅक्टिकल पॉलिटी असेल मी डायरेक्ट लागू करत होतो. 15 कलम 20 कलम कोणतं 30 कलम डायरेक्ट लागू करत होतो जनतेमध्ये. असं लोकांमध्ये भाव बोलू मी असेल लागू करायचं आणि ते लगेच डोक्यामध्ये बसून जायचं. आता भूगोल असेल तर मी डायरेक्ट इमॅजिनेशन करायचं. पर्वतच्या बाजूला नदी कोणती, पर्वताचं नाव काय आहे, इकडे दरी कोणती, तिकडे उंच कुठं, खोल कुठं, हे सर्वच्या सर्व इमॅजिनेशन करत होतो. मुलं काय करतात, नद्याच करतात. मी नद्या बरोबर आजूला डोंगर कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, त्याच्याबरोबर जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत, सर्व इन डिटेल त्याच्या उपनद्या एकदाच सर्व करत होतो कव्हर. त्यात घुसून जाणं किंवा त्यात समरस होणं हे जो मुद्दा आहे की जो करतोय आपण, जे हे फक्त आपली परीक्षा समोर आहे म्हणून करणं किंवा काहीतरी मार्क मिळवायचे म्हणून करणं, असं करण्यापेक्षा ते समजून घेणं किंवा त्यात उतरणं हे काय तुमच्याकडून शिकलं पाहिजे. खरंच हे विद्यार्थ्यांनी आव्हान करेन की हा अभ्यास आहे खरं तर. म्हणजे मी अनुभवलं होतं सर, कारण मुलं सर रट्टा मारतात, वरल्यावर अभ्यास करतात, वन लाईनवर कधीच करायचं नाही, इन डिटेल मध्ये अभ्यास करायचं. कसं माझं नाव आता मी सांगितलं रामदास रेड्डी उर्फ रामदास आणि राजकुमार सुरकुंडे. फक्त नाव माहिती लक्षात झालं, पण माझं नाव काय, मी काय शिक्षण शिकलो, मी कुठून आलो, कुठून कुठवर गेलो, हे डिटेल मध्ये जेव्हा अभ्यास करेल तेव्हा की नाही पुढच्याला माझं नाव ध्यानात राहील. बरोबर. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं कोणतं समाज सुधारक असेल, भूगोल असेल, पॉलिटी असो, सायन्स असेल, डायरेक्ट इमॅजिनेशन करायचं, डिटेल अभ्यास करायचं. डिटेलमध्ये अभ्यास करतो वरच्या घटना ध्यानात राहतात. बरोबर, त्यात इन डिटेल घुसणं गरजेचं आहे. हो सर, करेक्ट आहे. आणि आता मग सर्वसाधारणपणे तुम्ही पुढे आलात. आता प्रिलिम्स मध्ये तुम्ही सांगितलं की मॅथ तुमचं चांगलं असून सुद्धा तुम्ही ऑप्शनल ठेवलं, असं काय? कारण सर मला आवड होती, पण टाइम लागायचा, इच्छा व्हायची नाही सर. मला माहित होतं की मी थेरॉटिकल काढू शकतो, त्याच्यामुळे मॅथ कधी केला नाही सर. आवड असताना पण नंतर पछतावा झाला मेन्सला. कारण 25 मार्काचं 10 मार्काचं पॅसेज, 15 मार्काचं मॅथ राहायचं मेन्सला. त्याच्यामुळे मला फक्त 3.5 मार्क भेटले 25 पैकी. तेव्हा नंतर पछतावा झाला. तिथं मार्क आलेस तर कुठेतरी टॉपर राहिलो असतो असं वाटायला लागलं. अच्छा. आणि बाकी समजा कुणीतरी तुम्हाला सांगितलं होतं किंवा सायन्स अवघड आहे, मग सायन्सचं कसं केलं तुम्ही? सायन्स सर एका मुलाने म्हणलं होतं, तो 2013 पासून अभ्यास करत होता, त्याला कोणती प्रीमियन्स निघाल नाही. तो स्वतः सांगितलं मला
सायन्स कधीच करू नको, आयोग काय टाकलं ओळखू येत नाही. त्याच्यामुळे म्हणलं हा सायन्स म्हणते म्हणलं काहीतरी हाय म्हणलं. त्याच्यामुळे तेव्हापासून सायन्सच करायला सुरुवात केली. मला सायन्सला प्रीला 15 पैकी 14 मार्क होते. क्या बात आहे. म्हणजे असं पण उदाहरण आहे किंवा एक म्हणजे ते लढण्याची जी वृत्ती आहे ती कामाला येते असं कुठेतरी लक्षात येते. बरोबर आहे. कारण मी सायन्स करते वेळेस मुलं काय करतात, रट्टा मारतात, काही काही शब्द आवड असतात. मी रट्टा मारत नव्हतो. डायरेक्ट बायोलॉजी म्हणलं डायरेक्ट बॉडीला बघायचं, आपलं इमॅजिनेशन करायचं हर बॉडीमध्ये पार्ट कोणता आहे काय नाही हे इमॅजिनेशन करायचं तरच डोक्यात बसायचं. जर वनस्पती असं वनस्पतीशास्त्र किंवा केमिस्ट्री फिजिक्स कोणतं पण असं इमॅजिनेशन करायचं लयच डोक्यात बसून जाते. बरोबर. आणि इमॅजिनेशनची पॉवर चांगली आहे तुमची आणि त्यातून ते अभ्यास परिपक्वता ज्याला आपण म्हणतो ते अभ्यासातली परिपक्वता येत गेली आणि हे यश आपल्याला प्रिलिम मध्ये बघायला मिळालं. आता मेन्स ज्यावेळेस तुम्ही करत होता मेन्स करायला सुरुवात केली ती कुठं केली असं वाटलं का? मग आता मेन्स करायचे महत्वाचा टप्पा आहे, प्रिलिम क्रॅक केलेली आहे, मग आता तरी आपण कुठेतरी चांगल्या ग्रुपमध्ये गेलो पाहिजे वगैरे असं? बरोबर. मला तेवढी भीती वाटायची नाही सर, मला माझ्यावर भरोसा होता. कारण 2020 ची प्री निघाली लगेच 2021 ची प्री होती. 20 ची पण निघाली मेन्सची, 20 पण निघाली 21 पण निघाली. 21 मेन्स अगोदर झाली. हा, तर मेन्सचा अगोदर माझा अभ्यास चालला बऱ्यापैकी होता. कारण मुलं काय करतात प्री निघाल्यानंतर 10-12 दिवस मस्त एन्जॉय करतात, तिकडे तिकडे फिरतात, करू अभ्यास. माझं तसं नव्हतं. पेपर झाला संध्याकाळपासून अभ्यास चालू केला होता मी मेन्सचा. ज्या दिवशी प्रिलिम झाली त्या संध्याकाळी मेन्सचा अभ्यास सुरू लगेच चालू केला होता. तेव्हापासून सुरुवात केली. आणि अभ्यास करते वेळेस कायद्याचा अभ्यास, कायदा लय महत्वाचा, 120 मार्काचा राहायचा. बरोबर. कायदा इंग्लिश मराठी असे, पण कायदा 120 मार्काचा, कायदा लय महत्वाचा होता. त्याच्यामुळे मी क्लास लावू शकत नव्हतो. त्याच्यामुळे मी कायद्याकडे लक्ष दिलं, कायद्याकडे लक्ष दिलं. मी कायदा करतो हिंदीमधून कायदा केला, मुलं मराठीतून करतात. आणि कसं ते? कारण हिंदीमधून मी युट्यूबवर बघितलं होतं, अवेलेबल होते व्हिडिओ, जसे की नाही राजस्थान असेल, झारखंड, युपी, बिहार झालं, छत्तीसगड, हे हिंदी लँग्वेज वाले राज्य. तिथे पीसीएस एक्झाम PSI ची असेल किंवा जिल्हा न्यायालयाची एक्झाम असतील ते हिंदीमधून. आयपीसी CRPC एव्हिडन्स सर्वीकडे सेमच आहेत, मायनर ऍक्ट पण सर्वीकडे सेम आहे. त्याच्यामुळे मी त्यांनी पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये हिंदीमध्ये क्वेश्चन, खाली विश्लेषण, MCQ ते केलं मी टोटल. माझ्या मते काय तर ते व्हिडिओ 150च्या जवळ व्हिडिओ होते. ते होते 20-25 मिनिटाचे, पण डबल MCQ, तेच तेवढे व्हिडिओ केलो मी. जसल्या तसे आयोगानं तेच क्वेश्चन विचारलं मेन्सला, हिंदीमधलेच क्वेश्चन मेन्सला विचारलं जसल्या तसं. त्याच्यामुळे मला 120 पैकी 112 मार्क आले. त्या आयोगाच्या सोर्सेस पर्यंत पोहोचता पण आलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आणि सोर्स कुठं पण असू शकतो, त्याची फक्त आपली शोधण्याची आपली दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि परत मग मराठी इंग्लिश हा पण एक चॅलेंजिंग विषय आहे. म्हणजे आता बरेच मुलं मराठी इंग्रजीवरतीच मेन्सला चांगला स्कोअर करतात आणि पोस्ट सिकर करतात. मग तिथे तुमची काय स्ट्रॅटेजी होती? कारण सर मराठी ग्रामर म्हणलं, आपण मराठी बोलतो सर्वजण, बरोबर, तरी सर्वांना मराठी ग्रामर येते का? नाही येत. तसंच इंग्लिश आहे. आपण म्हणतो मला इंग्लिश येत नाही, आता ग्रामर अवघड आहे. ग्रामर नाही, फक्त इंग्लिश यावं ह्याचा काहीच संबंध नाही. फक्त नियम ध्यान ठेवायचे. आपल्याला फक्त नियम ध्यान ठेवायचे, इंग्लिश येण्याचा तुमचा संबंधच नाही. कोणी पण असतो मुलगा, इंग्लिशचा काही संबंध नाही. तिथे तुम्हाला विचारावं, तुम्हाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे असं काहीच नाही. फक्त इंग्लिशचे नियम ध्यान ठेवायचे, मराठीचे नियम ध्यान ठेवायचे. त्याच्यामुळे मार्क जास्त येतात. मला इंग्लिशमध्ये 30 पैकी 22 का 23 मार्क आहेत, 22 मार्क आहेत, 22.5 काहीतरी इंग्लिशमध्ये. क्या वाटते? तिथून सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने तो टार्गेट हिटिंग जो प्रकार असतो त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट ठरूनच तुम्ही स्कोअर करून घेतला. बरोबर आहे. आणि आता ज्यावेळेस हे मेन्सला झालंय सगळं, आता चांगला स्कोर आहे, चांगला लीड आहे, हे लक्षात आलं. हे कसं लक्षात आलं तुम्ही? ह्याचं काहीतरी अनालिसिस तुम्ही बाकीच्यांचं पण काहीतरी असं त्यावेळेस सवय लागली का ती, किंवा आपले जे कॉम्पिटिटर आहेत त्यांना पण जाणून घेणं, हे कसं कळलं? म्हणजे हे कशातून झालं? कारण सर मी बघत होतो, ऑब्झर्व करत होतो ऑनलाईन, कारण कॉम्पिटिशन खूप आहे, भीती दाखवत होती मुलं. मी एक अकॅडमी होती ऑनलाईन, ते फ्री मध्ये टेस्ट घ्यायचे. तिथं बघितलं, तिथं टोटल एकदा लाईव्ह होती 4 वाजता संध्याकाळी टेस्ट सिरीज होती. तेव्हा मी ऑब्झर्व केलं माझ्या 1 वर्षानंतर अभ्यास झाल्यानंतर, तिथं क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लाईव्ह 1000 आणि काहीतरी 1200 पोरांनी लाईव्ह दिले होते टेस्ट. तिथं माझा 5वा नंबर होता. तेव्हा कळालं की कॉम्पिटिशन काहीच नाही, ज्याच्याकडे नॉलेज तो पुढे जाईल. 1200 मुलांमध्ये मी 5वा नंबर होतो, एका अकॅडमीचं दिलं होते टेस्ट सिरीज. तेव्हा कळालं काहीच नाही कॉम्पिटिशन, जो अभ्यास करेल तो पुढे जाईल, तो पुढे आहे. म्हणजे आपण कुठे काय असं हे लक्षात आलं की बाबा या 1200 मुलांमध्ये मी 5वा बसले म्हणल्या, तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला. बरोबर आहे. आणि आता मग मेन्स दिली परत, आता त्या PSI साठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे फिजिकलची, की ज्याचा व्यायामाची सवय तर तुम्हाला पहिल्यापासूनच होती. मग तिथं कसं ते कशा पद्धतीने सगळे इव्हेंट केले, किंवा कशा पद्धतीने स्वतःला डाएट असेल किंवा फिजिकल फिटनेस असेल, हे कसं सांभाळलं? कारण मला PSI करायचं होतं, हे मला पण माहित होतं. आणि ग्राउंड 100 पैकी 100
हे होतं. नंतर चेंज झालं ग्राउंड, 60 मार्काचं केलं पण आयोगाने. पण 100पैकी 100 आहे मला माहित होतं. त्याच्यामुळे मी करते वेळेस प्री असो मेन्स असो ग्राउंड असो ते सोबत करत होतो. मी सकाळी 1.5 वर्ष म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून सकाळी अर्धा घंटा व्यायाम करायचं आणि दिवसभर अभ्यास करायचा. हे कंटिन्यू चालू ठेवलं होतं. हा सुधरत. आणि तेव्हापासून सवय पडल्यामुळे माझं ग्राउंड पण 100पैकी 100 आलं. क्या बात आहे. म्हणजे ग्राउंडला सुद्धा या आयोगाने जरी बदललं क्वालिफाय केलं तर तुम्ही मात्र 100पैकी 100 घेतलेच तिथं. बरोबर. आणि त्यासाठी पण खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि परत महत्वाचा मुद्दा येतो की मुलाखत जी आहे या मुलाखतीची तयारी. मग आपल्याला पार्श्वभूमी आहे किंवा मनामध्ये बरेच न्यूनगंड असतात की माझ्या बोलण्याची सवयी लकबी किंवा या सगळ्या गोष्टी याच्यावर कसं ओव्हरकम केलं किंवा तिथं कसं कॉन्फिडन्स मिळवला? मला भीती वाटत होती माझ्या लँग्वेजची सर. कारण लातूरची भाषा थोडं लगेच ओळख येते. महाराष्ट्रामध्ये कुठे जाऊ लातूरचा आहे बोलला खावला पिवला असे शब्द यायचे मध्ये. आणि माझी थोडी असं वेगळीच लँग्वेज होती. बोलतेच मी घाबरायचो. पहिला सुरू मग दिलं होतं 2 दिले होते मी आतापर्यंत 22 वेळेस. थोडं वेगळं वाटायचं. पण जेव्हा मी एमपीसी मध्ये दिला आयोगामध्ये दिला जेव्हा इंटरव्ह्यू काहीच वाटलं नाही. जेव्हा बाहेर आलो काय नसते असं काय आपण जे भीती निर्माण करतो ही भीती आकारान आहे किंवा आपण जर चांगला सराव केला तर त्या भीतीला ओव्हरकम करता येऊ शकतं. हो बरोबर आहे. आता खरा प्रवास किंवा खरे तिथून पुढे रामदासचे रेड्डी सर होण्याचा प्रवास आहे. बरोबर आहे. मुलाखतीपर्यंत तुम्ही एक सर्वसाधारणपणे कॅन्डिडेट होतात की जो पीएसआयची तयारी करतोय. तिथून पुढे तुम्ही रेड्डी सर म्हणून पुढे आला. मग हे रेड्डी सर होण्याचा काय प्रवास आहे किंवा काय सगळ्या त्या घडामोडी आहेत? कारण सर मी मुलांसाठी 21च्या काम करत होतो. ऑप्टिंग आउट असो कसं असेल ऑप्टिंग आउट असो किंवा की नाही मुलांना बाहेर काढणं असेल. कॉमन मुलं असतील त्यांना कसं अडवलं जातं. कारण मुलं काय करतात कॉमन असल्यामुळे त्यांना एसटी पण घेतात एसओ पण घेतात काही राज्यसेवा पण करतात. तर इकडे पीएसआयला येतात फक्त हवा करण्यासाठी. त्यांना घ्यायचं नसते फक्त हवा करण्यासाठी. सिलेक्शन ऑलरेडी तिकडे एसटीआय एसओ एसआर म्हणून झालेले तरी फक्त त्या कुठेतरी मी 5 पोस्ट मिळवल्या मी 4 पोस्ट मिळवल्या आणि काहीतरी डिमडिम मिळवण्यासाठी इकडे पीएसआय कडे येतात. त्याचा दुष्परिणाम कोणावरती होतो? तो गरीबावर होतो. कारण पीएसआय करणारे सर्वात जास्त गरीब मुलं असतात. त्यांना आवड असते ते कुठेतरी बाहेर पडतात आणि जागा अडून धरतात. नंतर वेटिंग लागेल का हे पण कळत नाही मुलांना. आणि त्यातून एखाद्या खुदकूर गरीब पोराचं नुकसान होतं. हे घडले का? असं काय घडले? हो घडले सर. कारण मी एक मुलगा होता एसटीआय एसओ आणि पीएसआय पण होता. तो आणि एक गरीब होता तो पीएसआयच्या खाली होता वेटिंगला. जो कॉमन होता मुलगा तो जो वेटिंगला होता त्याला 10 लाखाची मागणी केला होता. तो 10 लाखाची मागणी केला. हा त्याच्याकडे द्यायची काहीच म्हणजे 10,000 पण 1,000 पण देऊ शकत नाही. पत्राचं घर होतं. तो नाही म्हणला तर त्या मुलांना की ऑप्टिंग आउट केलं नाही. जागा अडून धरला एक. ही वास्तविकता आहे आजकालची. म्हणजे ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेतली ही वास्तविकता आहे. ह्याच्यावरती खरं तरी काहीतरी परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे. काय असलं पाहिजे म्हणजे याच्यावर नेमकं परमनंट सोल्युशन काय असलं पाहिजे? त्याच्यासाठी आयोगाने की नाही प्रेफरन्स दिलं पाहिजे. आयोगाने एकच द्या नाहीतर काढून टाका. दोन्हीकडे कॉमन असतील तर दोन्ही जागा घेतलं तर काढून टाकायला पाहिजे. आयोगानंच ठरवलं पाहिजे. बाकी तर करू शकत नाही. काय आयोगाच्या हातात आहे. कारण एक्झाम पण डबल तेच मुलं सर्व एक मुलगा 8-8 10 जागी आहे. तोच मुलं कॉमन होता इथून तिथून. आणि त्याच्यामध्ये मुलं खूप सारे मुलं बाहेर पडतात ते जागा रिकाम्या राहत आहेत. बरोबर आहे. आणि त्या जागा व्याकरण राहून त्या बिचाराचं त्या वर्षी चांगले मार्क असून सुद्धा त्याला ते यश मिळत नाही. परत पुढच्या वर्षी परिस्थिती कशी असं सांगता येत नाही. सापशिडीचा खेळ आहे. परत नव्यानं सुरुवात करावी लागते. परत हे सगळ्या गोष्टी नशिबावरती जाऊन बसतात आणि त्यात फार मोठं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही 2021च्या बॅच मध्ये काहीतरी इनिशिएटिव्ह घेतले होते. काय नेमकं केलं होतं? कारण सर मुलांना अडवणं इनिशिएटिव्ह घेतलं होतं मी. कसं केलं ते? तसे एसटीआय झालं पीएसआय झाले पुन्हा एसआर अदर एक्झाम मध्ये असतील ते येताना आम्ही बघत होतो. ग्राउंडची तयारी करत होतो. यांना अडवणं खूप गरजेचं आहे. कारण हे यांना माहित आहे की हे येणार नाहीत. मुलांना पण माहिती येणार नव्हत्या. त्याच्यामुळे ग्रुपवर बोलत राहिलं. मुलं सपोर्ट करत गेले मला कंटिन्यू. त्याच्यामुळे ते एकमेकाला कॉन्टॅक्ट करणं हर जिल्ह्यामध्ये कॉन्टॅक्ट करणं डायरेक्ट कॉल करणं त्यांच्याशी किंवा त्यांच्या फॅमिलीशी दोस्ता मित्रांना किंवा अकॅडमीवाल्यांना कॉल करणं मोठ्यांना कॉल करणं त्यांना अडवणं हे काम केलं. अडथळे पण भरपूर आले असतील. हो सर खूप जणांनी शिवा दिले. पर्सनल मेसेज देऊन किंवा कॉल करून खूप जणांनी शिवा दिले. पण मी घाबरत नव्हतो. असं पण जगायचं तसं पण नाही घडतोय तर आपल्याला मिळायचंय नाही लढायचंय. कारण आपण चुकीचं करत नाही हे आपल्याला पण माहित आहे. बरोबर आहे. वाईट करत असलं तर त्या शिवा काय ते आहे ते एखाद्याचं कल्याण होतंय तर मग काय त्यासाठी आपण शिवाय खायला पाहिजे. हा आणि 21च्या मुलांना निगेटिव्ह काही वाटतच नव्हतं. सर्वजण मुलं सपोर्ट करत होते. बरं. आणि मग यातून किती मुलांना तुम्ही असं थांबवलं तिथपर्यंत येण्यापासून? खूप सारे सर. पीएसआय 20 वाले माझ्यामध्ये 198 जण होते काहीतरी कॉमन. एसटी वाले 200 जवळ होते. अदर पण खूप सारे होते. आता एक चांगलं वाटतं सर एक नाव घेतो मी पांचाळ किरण पांचाळ नावाचा मुलगा. तो तलाठी होता. अच्छा. ग्राउंड दिला तो स्वतः म्हणला सर मला आवड नाही म्हणला. तरी बाकीच्या मुलांनी म्हणत होते तू
PSI कर, चांगली पोस्ट आहे. त्याची आवड नव्हती. कोण म्हणत होतं, मित्र म्हणत होते तू PSI कर, PSI 1 नंबर पोस्ट आहे, पण त्याची आवड नव्हती. तरी त्याला फोर्सफुली आणत होते. मी त्याला समजून त्यांनी सांगितलं, आम्ही मुलांनी समजून सांगितले, तरी तो आला नाही इंटरव्ह्यूला. सर्वात भारी त्या मुलाचं वाटलं, तलाठी असून PSI इंटरव्ह्यूला आला नाही. बरोबर की एखाद्याचं माझ्यामुळे मला व्हायचंच नाही आणि मी नाही गेलो तर कुणाच तर होतंय ह्याची जाणीव ठेवून तो आला नाही. बरोबर नाही, खूप सारे मुलं हुशार आहेत सर. STI वाले खूप समजूतदार मुलं होते. बरोबर, आलं नाही तशी. PSI असतील आपले दोन्ही प्रकारचे लोक बघायला मिळतात. दोन्ही पण, वाईट पण भेटले, चांगले पण भेटले. बरोबर आहे. आणि ह्या वाईट आणि चांगल्या ह्या दोन्हीचा मेळ घालतच हाच हे सोसायटी आहे आणि यातूनच सगळ्या गोष्टी घडतात. आता PSI मध्ये सिलेक्शन तर झालेलं आहे, बरोबर आहे. आता जे मिळवायचं होतं ते मिळवलेलं आहे. आता इथून पुढे काय मग आयुष्यातली अशी काय ध्येय आहेत किंवा काय करायची उर्मी? एकच ग्राउंड लेवलला राहून काम करणं हे लय महत्वाचं आहे माझ्यासाठी. कारण लोकांवर राहून काम करणं, खूप साऱ्या अशा घटना घडतात गरीबावर, असं कोणी पण असो, ते बघू शकत नाही आपण. त्याच्यामुळे ग्राउंडवरच्या पेक्षा ग्राउंड लेवलला काम करणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सर. मी मध्ये जाऊन खूप काही काम करू शकतो सर. क्या होतं. आणि यासाठी आमच्या सगळ्या इन्फिनिटी टीम कडून तुम्हाला शुभेच्छा राहतील. तुमची चांगली कारकीर्द यापुढे राहील यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आता जाता जाता जे विद्यार्थी जो आणि तो तयारी करतोय, ऑनलाईन करतोय, ऑफलाईन करतोय, तयारी करतोय, तर त्यासाठी काहीतरी तुम्ही जाता जाता काही एक टिप्स आपण ज्याला म्हणू, एक टॉपर्स टिप्स, ते काय द्याल? ते मुलांना एकच सांगू शकतो सर, रट्टा नका मारू, समजून घ्या स्लॅबसना. बरोबर, हुशार काही नसतंय. IIT वाले येऊ द्या, इंजिनिअरिंग वाले सध्या प्रमाण वाढत आहे, इंजिनिअरिंग वाल्याचं प्रमाण MPSC मध्ये. घाबरायची जरूरत नाही. BA असतील, BCom असतील, घाबरायची जरूरत नाही. ज्याच्याकडे नॉलेज तो लागेल. सध्या हेच होत आहे की इंजिनिअरिंग वाले जास्त लागत आहे, माझं होत नाही, हेच चालय. त्यासाठी कंटिन्यू बसतात. ते मुलं काय करतात, गावाकडे 3 महिना जातात, पेपर नसेल तर जेव्हा एक्झाम येईल तेव्हा 2 महिने आत वगैरे येतात, अभ्यास करतात. 3 महिने काय केलं? बरोबर. कारण एक मिनिट महत्वाचा आहे. जेव्हा अभ्यास करतो आपण की नाही, एका महिन्यात 5 दिवस सुद्धा गॅप पडला तर पूर्ण 5 दिवसाचं रिव्हिजन अजून पुढे जाते. त्यामुळे टाइम नाही वेस्ट करा. 1.5 वर्ष घालायचे पोस्ट घ्यायची, 10 वर्ष घालण्यापेक्षा 1.5 वर्ष घाला. बरोबर, संपल. आणि सर्वात पहिलं मी सुरुवात करते वेळेस सांगायचं तर मुलांना एकच सांगतो, सोशल मीडिया काढून टाका. व्हॉट्सअप, इन्स्टा, जेवढे सोशल मीडिया अकाउंट आहेत, इंस्टाग्राम, ते डायव्हर्ट करणार आहेत सर्वच्या सर्व. आपण कोणी व्हॉट्सअपवर असेल, एखादा मित्र टाकतोय, तो IT मध्ये लागला किंवा कुठं पण गव्हर्नमेंट जॉब लागला, आपला त्रास होतो, आपण डायव्हर्ट होतो कुठं तर. त्याच्यामुळे सोशल मीडिया काढून टाका. मी तेच केलं होतं. जोपर्यंत मेस निघत नाही तोपर्यंत सर्व काढून टाकलं, सोशल मीडियावरच नाही. बरोबर. हे म्हणजे स्मार्टफोनला आपण करतो दुधारी तलवार म्हणतो की बाबा त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही त्याचा युट्यूबच्या अभ्यासासाठी वापर केला, त्या फोनचा, त्या इंटरनेटचा. आता मुलं दुर्दैवानं काही गोष्टी म्हणजे चुकीच्या पण ह्यात वेळ जातो त्यांचा, तिकडे भरकटले जातात आणि त्यातून वेळेची किंमत करता येणं हे स्पर्धा परीक्षेमधलं गमक आहे किंवा ते खरे असं सूत्र आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे सर. आणि ते एक मी अजून एक शिकलो होतो, कधी हार नाही म्हणायचं लाईफ मध्ये. मी फिजिकल वेळेस शिकलो होतो, कारण ते असा टप्पा होता माझ्याकडे, काहीच नव्हतं, 21चं होतं फायनल, ग्राउंड होतं माझं. तेव्हा माझं खांद्याला लागलं होतं, थोडंसं मार लागला होता. मी म्हणलो आपलं रनिंग काही फ्रॅक्चर झाला किंवा ऍक्सिडेंट झाला तर किती आवड होईल. त्याच्यावरच होते, कारण माझी कोणती एक्झाम पुढे निघाली नव्हती, काही नाही, माझं ह्याच्यावर फोकस होतं. 21 व्हायचं तर PSI. तेव्हा की ठरवलं मी, गोळा टाकायचा मी 2 हाताने टाकत होतो. जिथं 7 मीटर गोळा आहे, उजव्या हाताने मी 9 मीटर टाकत होतो आणि डाव्या हाताने मी 7.5 ते 8 मीटर टाकत होतो. दोन्ही हाताने मी गोळे शिकलो होतो. आणि पुलअप सुद्धा एका हाताने प्रॅक्टिस केली होती. जिथं मुलांना 8 निघत नाहीत पुलअप्स दोन्ही हातानं, तिथं मी एका हाताने पुलअप्स काढत होतो. दोन्ही हाताने, ह्या पण हाताने. ह्या हाताला काही प्रॉब्लेम झाला तर मी एका हातावर पुलअप्स मारू शकतो, एक सपोर्ट घेऊन, म्हणून दोन्ही हाताने प्रॅक्टिस केलं होतं. पुन्हा गोळ्याला पण सेम, पुलअप्सला पण सेम, लॉंग जम्पला पण सेम, म्हणजे आडता कामा नाही. क्या बात. म्हणजे विनर्स हॅव नो एक्सक्यूज. विजेत्यांकडे कार्य नसतात, ते फक्त विजेते असतात, कारण ते कुठल्याही कारणामुळे थांबत नाहीत. हेच आपण यातून सिद्ध केलेलं आहे. तर हे रामदास, अनिता, राजकुमार सुरकुंटे यांच्या उदाहरणातून आपल्याला समजतंय आणि खूप खूप खरं तर इन्स्पायरिंग आहे ही स्टोरी. आणि यातून MPSCतल्या सगळ्याच गोष्टी आहेत बघा, म्हणजे अभ्यासाची प्रोसेस असेल आणि त्यानंतर या सगळ्या परीक्षा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, फिजिकल, या सगळ्या टप्प्यांवरती करावा लागला संघर्ष. सगळा संघर्ष त्यांनी केला आणि आज सर शेवटी यश जे आहे ते आलेलं आहे. तर खूप खूप शुभेच्छा आहेत तुमच्या भावी कारकिर्दीसाठी. आल्याबद्दल त्या परत एकदा थँक्यू. धन्यवाद.